आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। लोकनेते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी। नागोठाणे रोशन पत्की। बुधवार दिनांक 3 जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या नागोठाणे शहर कार्यालयात दिवंगत लोकनेते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साश्रू नयनांनी साजरी करण्यात आली। यावेळी नागोठाणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोरभाई म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेयाताई कुंटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निखिल मडवी, तालुका शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री अशोक अहिरे सर, विभागीय युवा मोर्चा अध्यक्ष श्री सागर शेरके, श्री विवेक रावकर, श्री तीरथराव पोलसाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी श्री गणेश घाग आणि श्री किशोरभाई म्हात्रे यांनी लोकनेते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या जीवनचरित्र आणि कार्यकर्ते यांना घडवण्याचे कार्य साहेबांनी कसे केले, सन 1995 मध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री गृहमंत्री असताना गुंड प्रवृत्ती ठेचून काढली, चांदा ते बांदा अशी संघर्ष यात्रा काढून जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नाला हात घालून जनतेला न्याय देणारा नेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी देशामध्ये महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले। 2014 मध्ये देशात मोदी साहेबांच्या नेतृत्वात सरकार यावं म्हणून आघाडी सरकारला धोबीपछाड करीत महाराष्ट्रात खासदार निवडून येण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी अहोरात्र मेहनत घेतली। प्रत्येक कार्यकर्त्याला नेहमी मायेने आवाज देऊन जवळ घेत असत, लोकांचे प्रश्न सोडवणारा, लोकांमध्ये बसणारा, गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन चटणी मीठ भाकरी खाणारे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब लोकांमधील लोकांची जाण असणारा नेता, खऱ्या अर्थाने लोकनेते झाले। त्यांनी गावागावात भाजपा कशी पोहोचली ते देखील सत्ता नसताना सत्तेच्या विरोधात जनतेला न्याय मिळावा म्हणून, कापसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन केले, सोयाबीनला भाव मिळावा म्हणून जनतेला बरोबर घेऊन आंदोलन केले, उसाला भाव मिळावा म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आंदोलन केले। केंद्रामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारमध्ये साहेब केंद्रीय मंत्री झाले। जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या साहेबांकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु काळाने आयत्या वेळी मजल मारली आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांना आमच्यातून हिरावून घेऊन आम्हाला आज पोरके केले। साहेब परत यावेत म्हणून माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते वाट पाहत आहेत, असे उद्गार किशोरभाई म्हात्रे यांनी काढल्यावर अनेकांना अश्रू आवडण्याचे झाले। साहेबांची आठवण क्षणोक्षणी येत आहे, असा नेता होणे नाही। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकाभिमुख उपक्रम नागोठाणे भारतीय जनता पार्टीकडून यापुढे राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। आज आपण नागोठाणे शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी आज आपल्या रायगड जिल्ह्याच्या उपाध्यक्षा श्रेयाताई कुंटे, रायगड जिल्हाचे माजी उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष माजी अध्यक्ष श्री रामचंद्र होते, त्याचबरोबर नवनियुक्त आणि तरुणांमध्ये यांचं दमदार कार्य सध्या सुरू आहे असे आपले युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निखिलजी मडवी, त्याचबरोबर आत्ताच आपण जे भारतीय जनता पार्टीच्या नागोठाणे शहरा किंवा तालुक्याच्या ह्याच्यात जो मानाचा तुरा रोवला असे आपले शिक्षक सेलचे अध्यक्ष अहिरे सर, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या जिल्ह्यातून 4 विद्यार्थी इस्रो भेटीसाठी इस्रोवारीसाठी गेले। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।